राम राम मंडळी, कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे चांगलं काही काम करायला गेलं की विरोध होतो, त्रास देणारे असतात चार, आणि कायदेशीर प्रक्रिया किंवा तयारी पूर्ण झालेली आहे। ज्यांना कोणाला काय करायचं असेल ना ते करा, चॅनल चालू राहणार, माझ्या लोकांसाठी चालू राहणार, कामही चालू राहणार, आणि गप्त वर गप ध्यानात ठेवा, जिथं विषय गंभीर तिथं आपण खंबीर आहे, काय काळजी करायची गरज नाही। इतका भयंकर सपोर्ट आहे महाराष्ट्रातून, कुणीही काही कात सुद्धा करू शकत नाही, लक्षात घ्या। फक्त विषय कायदेशीर असला पाहिजे आणि आपली सगळी बाजून रगड्यात तयारी, ही बी लक्षात ठेवा त्रास देणाऱ्यांनी। आता आपण स्ट्रेट आपल्या स्टोरीकडे जाऊ। गाझियाबाद आणि त्या ठिकाणी सिक्रोड या ठिकाणी घडलेली घटना, आणि या घटनेतून फक्त चांगले घ्यायचे, वाईट आपल्याला सोडून द्यायचे। आपल्या जीवनात आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी काय चांगलं करताना एवढं डोकं लावायचं। तुम्ही आम्ही काही 100 वर्ष जगणार नाहीत। आता विषय काय तुम्हाला इसकटून सांगायचं तुम्हाला कळायचं नाही। संजय सिंह 7-8 एकर जमीन, शेतकरी माणूस आहे, पण आता थोडा वयात आला, लग्न करून दिलं, मूलबाळ काय झालं नाही, आणि 2020 मध्ये त्याच्या पत्नीचं निधन झालं कोरोनामध्ये। भले ते रेमडेसिवीर 4-2 जास्त टाकले असते समजा, ते काय आपल्या हातात नव्हतं, तुम्हाला पण माहिती। ती बाहेर पेशंट आत असताना कोरोना पिरियडमध्ये समजा एखादा माणूस त्याचे पालक बाहेर आत जाऊन देत नाही, तुम्हाला माहिती, हे द्या ते द्या, फक्त चिठ्ठी यायची, आणा आणा आणा। काकुळतीने बाहेरचा माणूस म्हणायचा की पैसे साहेब किती लागून द्या डॉक्टर साहेब, माझं पेशंट वाचलं पाहिजे। वर 3 पेशंट घ्यायचे, एकच मास्क, याचं गडीभर 10 मिनिटं त्याला, 10 मिनिटं त्याला, 10 मिनिटं त्याला, तर पहिलं ताट फाडून मरून जायचं। लय अवघड काळी घेऊन ध्यानात ठेवा। आता हा जो संजय सिंहची बायको मेल्यानंतर जमीन जुमला होता, गड्याला मित्र होते, काही पेणारे होते, काही बिगर पेणारे होते, आणि तसं पण त्याला थोडंफार 4 रुपये इन्कम जास्त घरात येणे, किंवा ज्याला तो आपला खर्च करेल बुवा, पार वडापावपासून ते हाडकं चागळण्यापर्यंतचा, त्याच्या पाठीमागे 4-2 जरा जास्तच राहतात। गोड बोलणार, शेट म्हणणार, काय काय करतो का खर्च, मी आहेच गिळायला, असे आहेत बरोच। बायको मेल्यानंतर लोकांनी, परिवाराने, सगळ्यांनी सांगितलं की बाबा तू दुसरं लग्न कर। अरे मला माझं वय 40 चाललंय, दाढीने मी अर्धी पिकली, मिशांनी मी अर्ध्या पिकल्या, आता ह्या वयात लग्न नाही म्हणला, पण आपल्या इष्टटीला वारस नको का, येडा काय तू, चालतंय। आता एखाद्याच तुम्हाला माहिती आहे ना, दैव एवढं बलवत्तर असतो, असली पांढरी शिपीत मस्त मुलगी मिळाली तुम्हाला सांगतो। फक्त प्रॉब्लेम एकच होता, मुलीचं वय 24 होतं, ह्याचं 40। तिचं आधी लग्न झालं होतं नव्हतं याबद्दल काय माहिती उपलब्ध रेकॉर्डली नाहीये, पण त्यांनी तर म्हणले देऊ बा मुलगी। तुम्हाला ते रवीना टंडन माहिती का, तशा आधी थंबनेल मध्ये तिचा ओरिजिनल फोटो आहे नवरा बायकोचा। ती इतकी उभा चेहरा, ते डोळे शांत संयमी, गुलाबी ओठ, ते बघा ते ना लिपस्टिक कंपल्सरी असते, लक्षात घ्या, आपल्याकडे नाही वापरत, तिकडं असते। झालं लग्न, हा खुश झाला, सुंदर सुशील सोन्यासारखी बायको मिळाली त्याला। 4 रुपये इन्कम चालू होता शेतीमधून, वेगवेगळी पिकं होती, ती रानात कष्ट करू लागायची, कधी मजूर लावायचे, दिवसामागून दिवस जात राहिलं। 2004 मध्ये हे जे लग्न झालंय बघा, पुढे जाऊन कसा विषय पलटी होतो। तब्बल 12-12.5 वर्षाचा संसार झाला। त्या संसारात आता पोरं काय सहज हसत खेळत सहज होतात, त्यासाठी काय विशेष परिश्रम घेण्याची गरज नसते। मुलं झाली, थोरली मुलगी झाली, नंतर 2 मुलं झाली, 3 मुलं झाली। ह्याला तर मुलगी 10 वर्षाची झाली, मुलगा 8 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा आहे, शेतीचं उत्पन्न आहे। माणसाने नीट मारावं का नाही तुम्हाला सांगतो। हा ज्या संजय सिंह आहे ना, याच्या मित्रांनी अचानक उचल खाली बा, म्हणलं संजय भाऊ तुझा प्रपंच होऊन चुकला, सोन्यासारखी बायको दृष्ट लागावा असा तुझा प्रपंच आहे, तुला काही करायची गरज नाही, 2 लेक आहेत, शेतीत त्यांचं बागणारे,
पोरीचं लग्न करून पोरगी जाईन निघून, मोकळा झाला भाऊ तो आता. बघा, माणूस मोकळा कवर होत नाही जोपर्यंत तुमच्या मुलामुलींचा जन्मानंतरचा पालन पोषणाचा काळ अधिक, शिक्षण अधिक, त्यांची लग्न तेवढे झालून त्यांना नातवंड झाली ना की मग तुम्ही मरायला मोकळे झाला आणि जगायला मोकळे झाला. तुम्हाला सांगतो, नाही लय गड किल्ले चढता येत म्हातारा वयात, पण सपाटीवर जाऊन तर जगू शकतो ना माणूस. समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकतो ना, बूट काढून चप्पल काढून मोकळ्या त्या वाळूचा आनंद तर घेऊ शकतो ना. त्या लाटा ते मला समुद्र लय आवडतं बा, काय कोणाला माहिती बा. मला ते मिसळ आणि समुद्र म्हणलं की आपलं फाळकं उडालच. समुद्र लय आवडीचा माझ्या. मी वेळोवेळी भेटीला जात असतो, हितगुज करत असतो, त्यांच्याशी बोलत असतो. येडं का समजा ना मला, आणि तरी येडच मी असंही, म्हणजे गाव म्हणतं बरं का, बाकी नाही. आता ही जी संजय हे सगळं स्टेबल नसताना, त्याची मुलं बळा नसताना मित्रांनी असं बरवायला सुरुवात केली, तुझा प्रपंच झाला, सुखी झाला तू, तुला कशी गरज नाही. काय हरकत आहे थोडा एन्जॉय करायला. काय नाही, एवढीच घे. आज आमक्या तमक्या फलाण्या बिस्ताण्याचा कार्यक्रम आहे, आम्ही तर थोडी थोडी, आणि तुला सांगतो ह्याचा इतका फायदा आहे, थोडी घ्यायची 40-45 ml फक्त. एकट्या बाहेर त्याला काय ती 15 मिनिटात मुतून जात आहे. बघा, लई चित्र दुनिया आहे आयुष्यात. अशा लोक पण सावध राहा जे तुम्हाला जबरदस्तीने दारू पाजायला विनंती करतात. दारू हा पाजण्यासारखा विषय नाहीये. दारू कधीतरी पिलं तर औषधाचं काम करते. दारू अशानेच प्यावा ज्याचं कंट्रोल आहे मनावर, जे बुद्धिमान आहे. नाही तर पाठ उठून काहींचा असा थरथर हात कापत्यात, मारत्यात. आमच्या गावामध्ये नुसत्या 2-3 अति दारूच्या आहारी जाऊन लोक मरतात. हीच परिस्थिती प्रत्येक गावात आहे, तुम्हाला सांगतो. इतकं भयानक आणि फार वाईट हाल असतात त्या संसाराच. त्या बायकोला 2 मणी सुद्धा नसतात, सणावारला साडी नसती, लेकरं बाळ अशी तशी मोकारीच फिरतात, कुणी कोणाच्या बरोबर जातं, गाडी इकडे तिकडे वापर करून घेतात लोक, असा विषय. त्याच्यामुळे सावधान. याला पाजायला सुरुवात केली, म्हणला लयच भारी राहू, हलका हलकं वाटतंय, उचलल्यासारखं वाटतंय, मस्त वाटतंय. पण 2-3 तासच वाटते, पैसे जातात राव, 300 जातात. म्हणला जाऊन दे रे, पैशाला कोंबड्या खात नाही, असं होत नाही, तसं होत नाही. पैशाला काय खातं काय नाही हे आपल्यावर टाईम आल्यावर कळतो, लक्षात ठेवा. उद्या दवाखान्याची वेळ येऊन द्या, काही प्रसंग असू द्या, नसतील जवळ तर मागून बघा, त्यावेळेस कळतं वाईट आपलं कोणी परक कोणी. फार विचित्र दुनिया आहे. त्याच्यामुळं 4 पैसे गाठीशी असून द्या, थोडा माच कमी करावा, पण पैसे ही आजच्या पैसे ब्लड आहे, रक्त आहे, ध्यानात ठेवा. वाईट काळात तुम्हाला फक्त पैसाच वाचू शकतो. आजच्या कलियुगात झाली प्यायला सुरुवात, रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीचं. आता ह्याचा दुष्परिणाम काय झालाय तर ह्याचं थोडीशी आधी 40चा त्याची सेक्स करण्याची क्षमता थोडी कमी झाली. अल्कोहोलचे साईड इफेक्ट पण आहेत, ध्यानात ठेवा. लिव्हरला थोडीफार सूज येते, कंटिन्यू अतिरेक कुठल्याही गोष्टीचा. आणि दारू आयुष्यात एक काम लय भयानक करते, भयानक वाईट करते. काय माहिती आहे का, ती तुमचं जेवण कमी करते पहिल्यांदा. जेवण कमी झालं की माणूस ऑटोमॅटिक वीक व्हायला लागतो. जो पिऊन दारूला एक भाकरी जेस खाऊन दाबितो तो खरा दारोडा भाऊ. असं तर आहे ही दारूची दुनिया लय वेगळी. आजकाल तर काय फॅशन म्हणून सुद्धा पेत्यात, बारकाली पेत्यात वराती पुढं, त्यांना देणारी मोठाली असतात. आतलं जग लय बेकार आहे, अंधारात कोण कोणाला काय दिन सांगता येत नाही. विष पाजतात लोक, विष लहान लहान पोरांना. त्यांना झट आपलं केस सुद्धा फुटलेले नाहीत, अशा 12-14 वर्षाच्या पोरांना सुद्धा विष. मग आई बापाची जबाबदारी नाही का, आपलं गाबडं कुठं जातंय, कोणाबरोबर जातंय. आमक्याची वरातीत मी चाललो, अरे तू वरातीत जाऊन काय करते, पालकांचं लक्ष ठेवा. नाही तर हे आत गेलं तर 15 वर्ष बाहेर निघायचं नाही. तुम्हालाच कळायचं नाही आपण कायसाठी जगलो बा, आणि काढलेलं आत गेलं आता काय करायचं बा. सावधान. ह्या घटनेमध्ये हे पियाला सुरुवात केल्याने पिण्याचं आणि शिव्याचं फार जवळचं नातं आहे, फार जवळच. तो सरळ बोलतच नाहीत, त्याच्या मनात आत दाबलेल्या सुप्त इच्छा तू लगेच बोलायचं होतो. तुझ्या आईला आणि माझ्या आईला नामकन तमकन, आणि शिव्या देऊन कोणाला दे बरं, शेजाऱ्याला दे बरं, गावातल्या माणसाला ह्या माग सरून टोला टाकायच्यात, जा घेऊन पडत्यात लोक. ध्यानात ठेवा, काही संबंध शिव्या द्यायचं. शिवाय तो कुठे देतो माहितीये का, पोरांना आणि बायकोला. सब टार्गेट म्हणतात ह्याला. घरी येऊन कालवा करायला गेलं की त्या घरातली अशांती संपली, शांती संपली, अशांती चालू झाली. ही एखाद्या मोठ्या गुन्ह्याची सुरुवात असते, लक्षात घ्या. असं वातावरण. संध्याकाळी सकाळी दिवाबत्ती असावा, जाडून लोटून असावा, उदबत्ती असावा, धूप असावा,
प्रसन्न एकमेकाने एकमेकाला प्रेमाने बोलावा आणि सगळ्यांनी एकत्र जेवावा, ही आपली संस्कृती आहे. दिवसेंदिवस बदल होत चालला. ती टिकून धरायचा, जपण्याचा प्रयत्न करा. बोलता बोलता नाही ज्याच बोलला तरी एकमेकाचं वेळ घालवा, नाही तर आपला वेळ सध्या डबड्या पुढायची सध्या. हा गेला, त्याला काय आला, माझ्या हट मारीन गेला, हट मारी, ती मोबाईलवरच जाणार, डोळं खराब होणार, लय लागलं पुढे त्याच्या. जाऊ द्या मरू द्या. पियाला ह्याला सुरुवात केली हो, ते बाईची अशांती संपली. आता ही एक तर 25चं मुसमुसचं सौंदर्य, लाफा लाफा, आणि तिकडं ती उतरायला लागलेलं. कुठे मेळ बसन का? 2.5 इंची मध्ये 3 इंची जोडल्यावर 4 इंची जोडल्यावर लिकेज होणार का नाही? साधं गणित शेतकऱ्याचं आमचं. आम्ही तापवायला सुद्धा पाईप आहे ना, शेतकरी इतका हुशार असतो तुम्हाला सांगतो, लय कलाबाज. 50 रुपये 100 रुपये साकेटाला नाही घालवीत. पाईपच ही आहे ना, तो इतका गोल मस्तपैकी फक्त तोंडाला असा भारी गरम करणार आणि असं साकीट बनवणार बरोबर. आयला टिपका काय लिकीज होईल. शेतकऱ्याचा नादच खोळा. फक्त दाब लावो त्याला सगळ्यांनी, सगळ्या राजकीय पक्षांनी. आता शेतकरी काल बी राजा आणि आज बी राजा होता. वाटोळ झाले शेतकऱ्याच तुम्हाला सांगतो. या घटनेमध्ये अशी हाणमार चालू झाली, कधीतरी शिवीगाळ चालू झाली, त्या गोष्टीचा फायदा घ्या टापलेले लोक लय द्या. प्रत्येकाची शेजारी आणि कोण असतात तुम्हाला सांगतो, ही लय पाकिस्तानवरून आफ्रिकेतून कोणी येत नाही. तुमचं वाईट चितणारा, तुमचं वाटोळं करणारा. मी आता एवढी लोक घेऊन बागलामुखी जातोय ना, लय बार वेगवेगळे विषय तुम्हाला सांगतो, पण त्यांचा करेक्ट कार्यक्रम तिथं करतो. काही ना रिझल्ट लवकर, काही ना रिझल्ट थोडा उशिरा येतो, एवढाच विषय. पण अजूनही 100% लोकांना रिझल्ट येत नाही. 60-70% लोकांना त्याच्या पाठीमागचं कारण मला अजून उमगलं नाही, पण चालू आहे कार्यक्रम आपला. दुसरी गोष्ट, ही चुलत वाटण्या पडल्यावर तुम्हाला माहिती आहे का, दुसऱ्या का शेजारी काय बदलता येत नाही. ते बांधाव करणार, याची उसाची तोड आली की ते पाणी सोडणार. लय अवलादी गादाळीत महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, लय चित्र. त्रास करते नुसता त्रास. आणि मला एकदा आणखी काढून तयार, हाण मला, मार मला, मारतो का तुझ्याकडे बघतोच, असली दुनिया आहे. ह्या घटनेमध्ये तिथं चुलत भाऊ होता एक, त्यांनी ह्याचं वाटणी करायचं काही गोष्टी, त्याचं लक्ष असायचं जर परिस्थिती. ह्या दुनियाचा एक नियम सांगतो, जिथं सांदगाव ना तिथं कोंबायला लोक कमी करत नाहीत. ध्यानात ठेवा आपलं मत, असं मला म्हणायचं. जिथं सांद प्रपंचात आणि दरवाजाला फट नसावी, लक्षात ठेवा. ह्या दोघांच्या नवराबाईचं खटाकलंय. अरे मग आपलं कुठं टिकन का नाही? चवळीच्या शेंगवणी बाई 5-5.5 फुटाची आणि एवढी देखणी, आणि जुळलं तर जुळलं बा, बघू तर खरं ट्राय करून. आणि तो जो ठोकेकर आहे त्याचं नाव आहे अरुण, आणि हा अरुण आला संपर्कात. कसा आला? तो शिवीगाळ करून पियाला गेला, एखादं घरातलं भांडे घेऊन गेला, तिकडे जिंकायचं, त्याचंच प्यायचं, हा यायचा. वहिनी आयुष्याचं वाटोळ झालं तुमचं एवढं सोन्यासारखं रूप, सोन्यासारखी लेकरं, एवढा प्रपंच सोन्यासारखा असताना काय बाबा अवदसा सुचली याला. आता काय करावं? आता मी तरी काय करणार? पण काळजी करू नका, नवरा गेला तर जाऊ द्या, मी आहे. मी तुम्हाला लक्ष फक्त ध्यानात ठेवा. त्यांनी तुम्हाला मारहाण नाही केली पाहिजे, त्यांनी तुमच्या जीवाला धोका नाही दिला पाहिजे, एवढी काळजी घ्या. आणि नवऱ्याला ह्याच्या पाठे मानसशास्त्र आहे, ध्यानात ठेवा. एखाद्या व्यक्तीचं मनात आपली जागा निर्माण करण्यासाठी त्या व्यक्तीचं ज्याच्याबरोबर असं आहे त्या व्यक्तीला फार वाईट म्हणावं लागतं. त्याला वाईट तो ना महा सात नालायक म्हणायचं. तुम्ही लय चांगला, ते लय सापलाय. काय होतं, मानवी दिमाग आहे ना, वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या काम केमिकल रिॲक्शन होत असतात आतमध्ये. त्याच्या पाठीमागचं सायन्स सुद्धा जाणून घ्या तुम्ही. आणि ज्याचं बेगाड माहिती तुम्हाला, बायला शेंगाला बेगाड एकदम पातळ असतं, पण इतकं देखणं असतं, त्या कलर ध्यानात ठेवा, वेगवेगळे कलर, त्याला अजिबात जीव नसतो. ती थोडं असं केलं तरी सहज फाटतं. अशी बेगडी लोक जास्त आहेत, चमकणार, ती फक्त दिसायला आहेत, असायला नाहीत, किंवा काहीतरी इच्छेपायी आलेली. असा हा अरुण त्या आपल्या चुलत म्हणजे चुलत भावाच्या बायकोचा, वहिनीची शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो टेक्निक लावित होता. लय ते म्हणले जाऊन दे, आता काय होईल ते जाईल, मी शेतीकडे लक्ष देतो, थोडं बघतो, तुम्ही काळजी करू नका. काही खर्चाला जरी लागलं तरी सांगत जा. काय आता हो का,
ताटण वाटी आहे आपण आपला इस्तर आहे ना एकाच माणसाचा आहे बरं का. हा त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हा तुमच्या नवऱ्याचं रक्त आणि माझं नगर फाडलं ना एकच निघणारी ते खरं आहे. समजा नाही सर चुलत नजर रक्त एकच असतं, पण महाभारतापासून जे लागले ते अजून चालू आहे, ध्यानात ठेवा. मग जाऊन दे एवढ्या गोष्टी. चहा तरी ठेवा. चहा कशात ठेवते, पत्ती नाही काय नाही, चहा पत्ती नाही, अमका नाही तमका नाही. याने लगेच हिरलं बा इथं फट आहे बुजून टाकून. त्याला काय म्हणला मी आणतो किराणा, काय असू द्या असू द्या असू द्या. किराणा कशाचा शो 10 नाही 5,000 किराणा भरून दे ना. कारण एवढी मोठी बाई त्याला मिळवायची, एवढं तिच्या करतो आकर्षित झालेला आहे, ध्यानात ठेवा. झालं शीत गेला किराणा बिराणा. त्या बाईच्या मनात अजून आपुलकी. बाई चांगलीच होती, परिस्थितीमुळे बिघडली, लक्षात घ्या. आपुलकी तयार झाली. माझं काय नाही, फक्त दुःख एवढं वाटतं की तुमच्या आयुष्यात वाटोळ झालं. मी आहे ना तसा, तुम्ही काळजी करू नका. हा मी आहे. मला कधी निमेराचा आवाज द्या, मग तर मी तयारच आहे. हा अशा प्रकारचा दिलासा. एकत्र ती त्याच्या रानात काम करायची, हा त्याच्या रानात करायचा. 12-12:30 ऊन, आणि अशा प्रकारे वासना बडकली गेली दोघाची. हा फक्त जागेचा बदल. तुम्हाला तुमच्या घरात आता आमच्या गावात पहिले तमाशे, गाव मोठे आहे ना, तमाशे यायचं बघा. आता बंद झाली ती पद्धत. तर ते एक वाक्य ते अनाउन्समेंट करताना तमाशेवाले चांगलं म्हणायचे बघा. एक खेळ एकच मुक्काम, पार्टी चालली दुसऱ्या गावाला. खरं असं त्याचं. एखाद्या गावात एकच खेळ करायची, दुसऱ्या गावाला ते सकाळी तमाशा निघून जायचा. म्हणजे उद्या आजच बघा उद्या बघा चान्स नाही असं त्यांना म्हणायचं होतं. तसं ह्यांचं एकच खेळ एकच जागा, उद्या दुसरी जागा दुसरा खेळ, असा प्रकार झाला. मग आता कसं पिकाचं कसं असतं, मका असू ते त्यांच्याकडे हे जास्त असतं सरसो. सरसो म्हणजे पिवळी फुलाचा काटा बेटा काय नाही सगळं. हा आपल्याकडे कसं तुरीचं रान माहिती आहे का, तुरीचं रान खतरनाक. तुरीचं काम लेगाट ना काढल्या तुरीच्या त्या शेजावर पानं गाळतात ना खाली, ऑटोमॅटिक बेड तयार होतं, तुम्हाला आतला अजिबात काढायचं नाही. हा तसं ती झालं बा चालू रंगारंग कार्यक्रम त्यांचा. होऊन द्या. कुठंतरी घशाला कोरड पडली, पाणी शोधतोच माणूस. आणि सती सावित्रीचं प्रमाण कमी होत चाललंय आता. कुणी नाही. अहो आम्ही लहान होतो ना, आता अशा आम्ही स्वतः महिला पाहिल्यात, लग्नानंतर मुलबाळ नाही आणि 4 महिन्यात 6 महिन्यात अपघाती नवरा वारला बघा. पूर्ण आयुष्य त्या बुक्का लावणार विठ्ठलाचा, पूर्ण आयुष्य काढून डोक्यावरचा पदर पडून नाही. अहो एखाद्या देवीच्या देवळात जाऊन पाया पडलं, ह्या महिन्यांचा पाया पडलं पाहिजे की इतका कंट्रोल त्यांनी स्वतः मिळवला. अशा स्त्रिया होत्या पहिल्या. आता काय परिस्थिती हो न, ती कुकू गेलं टिकली आली नवऱ्याची. टिकली तर टिकली, नाही तर होकली. त्याला काय जाऊ, लय अवघड झाले. तुम्ही सावध राहा. माझं तुमच्यामुळं चाललंय, माझं दुसरं काय म्हणणं नाही. फक्त आपले म्हणजे नाव आहे जीवनरूपी, ही कडेला व्यवस्थित जावं, बाकी काय. ही रंगारंग चालवायला नंतर कुठून तरी कळलं की असं असं हाय बा. संध्या बायको बिघडली बा. आम्ही बघितलं बरं की एकात आपलं काय आपलं तुला हे बघ फक्त सांगणं का मी, ही एकत्र जाताना बघितल्यात आम्ही. सरसो के खेत में. हा बांगड्या बिंगड्या फोडून आली बाबा आई पार. बघ बघ तुझं तू, आपलं काय नाही. मी तुला काय सांगितलं, काय मी तुला उलटी 90 सांगितली, तुला वाटायचं मीच काय सांगितलं का नाही. अशी दुनिया आहे. याच्या डोक्यात तर पेल्यावर मग करंटच बसला. अर बायको गेली काय लोकाखाली, हा आला घरी. मग तो गाड्याने हाणायला सुरुवात केली तिला, बेदम मारहाण. आता बघा म्हणजे पिणार ह्यो, वाटलो स्वतःच्या संसाराचं करणार ह्यो. पोर आभराळली, पोर रडायची, मध्ये पडायची. लय अवघड. हा लय अवघड. हानमार चालू झाले. मग ती आधुनिक युगातली आधुनिक नारी, तिथं काय ही एक आजकाल. आता कुणी कुणाचं आरेला कार्य म्हणणार लगेच. बाहेर तुम्ही तुमचं घर सोडून बाहेर फिरता का, बाहेर फिरता का तुम्ही बघा, लोक एकमेकाशी रिस्पेक्टफुली बोलतात, याचं लक्षात घ्या. आदराने बोलतात, लक्षात घ्या. कारण त्यांना माहित आहे की आपण जर एखाद्या दादागिरीने अरे तुरे थोडं जरी बोललो, तो कुठलाही असो, पुढचा कुठलाही असो, तो लगेच कोयता काढतो, तोडतोच तुला. 10 रुपये वाचून लुखून झालेले, 10 रुपये वाचून. त्यामुळं बाहेर रिस्पेक्टफुली राहणं सगळ्यात महत्वाचं. हा एखादं लय आते असेल ना, रामकृष्ण हरी चाला भाऊ आपलं, कुठे त्या नाद लागता. आता एखादा हागलेलं आहे, त्याच्यात दगड मारल्यावर काय होणार आहे, ती गाणंच आहे.
ती निसर्ग शितूड आपल्याच अंगावर पडणार ना, त्यापेक्षा त्याला वळसा घालून जाणं कधी चांगलं ना. एखादा बेखाड का म्हणा ना बुवा, बेखाड तर बेखाड बुवा. हे जगण्याची नीती आहे आजकालच्या जगात. लय डोक्याला गरम करून घ्यायचं नाही आणि कुठलाही गुन्हा करायचा नाही. ही अशी प्रकारचा रंगारंग कार्यक्रम त्यांनी हानमार करत गेल्यावर बाई म्हणली, ठोकेकर, ठोकेकर कुठे? अरुण, अरुण सावत म्हणला, जी मासाहेब, जी सॉरी जी राणी साहेब, मी तयार आहे सदैव. अखिल भारतीय ठोकेकर संघटनेचा मी माजी सदस्य होतो, आधी सदस्य, आता एखाद्या वेळी मला पदवी मिळायची शक्यता आहे. कारण ठोक्यापायी मी काही करू शकतो. त्या माणसाला, अरुणला पण प्रपंच होता, मुलं होती, ध्यानात ठेवा. सगळ्यांच्या म्हणजे पाणी टाकून किंवा त्यांचा जाळ करून हा काहीतरी करायला निघालाय बाईचं सांगणं. मारलं पाहिजे. या नाटकातून याची एक्झिट झाली पाहिजे. एक्झिट म्हणजे बाहेर. मग काय करावं? प्लॅनिंग करावं. काय प्लॅनिंग करतो? आता त्या भागात कसं आहे, ते कट्टा बिट्टा आपण पिस्तूल बिस्तूल किरकोळ येत, ध्यानात ठेवा. आपल्याकडं तेवढी पोलीस यंत्रणा सक्षम आहे की इथं ते चलून देत नाहीत. गप्तो सप्तो असते बी काही बरं का, पण पोलीस, आपल्या महाराष्ट्र पोलीस त्या बाबतीत एक नंबर आहे. हा असा कोपच्यात घेतात तुम्हाला सांगतो. त्यामुळे अवैध हत्या एखादा म्हणला ना, माझ्याकडे पिस्तूल तुला 10,000 देतो आणि 20,000 देतो, आयुष्यात नादी लागू नका. एकदा पोलीसच्या तड्यात होतं ना, आयुष्य बरोबर होऊन जाईल तुमचं, ध्यानात ठेवा. हा, पण पोलीस चांगला भेटला तर ठीक आहे. तो का म्हणला आयला आमच्या तुमच्याकडे एक गोळीबार झाला तर दे याच्या नावावर टाकून, मग तर बोंबालाच म्हणायचं तुम्ही. असं बी. त्याच्यामुळं वाईट तुम्हाला कसले प्रलोभन ना, याच्यापासून लांब राहा. ती अवैध त्यांच्याकडे तसला काटा, एकच गोळी बसती. मग तारीख उजाडली 28 सप्टेंबर 2018. या दिवशी म्हणले याला मारू, प्लॅनिंगने मारू, गायब करून टाकू आणि आपला रंगारंग रूपी कार्यक्रम मरेपर्यंत, जोपर्यंत बा तुझं तराट होते तेव्हापर्यंत चालून ठेवू. मी तर सदैव तयारच आहे. तो म्हणला, जी राणे साहेब, आय अखिल भारतीय ठोकेकर संघटनेचा मी सदस्य आहे, मी काळजी करू नका. मी कशाला जलमलोय का? मी फक्त चुंगीसाठी जगणारा माणूस आहे म्हणला. माझी बायको लक्ष्मी गो सोन्यासारखी, माझी सोन्यासारखी पोरं, यांचा हिताचा मला विचार नाही. ठोकेकर संघटना त्याचा सदस्य होता तो. अजून बरीच आहेत गुप्त सुप्त आपल्या चॅनलवर सुद्धा आहेत. फक्त गप जाखरीत आहेत, गप बघत आहेत अशी. डोकं लावित नाही जास्त. थांबा, 2026 आत्ता चालू झालंय हो. थांबा, मी आहेच. मी आहेच, तुम्ही थांबा. आता फक्त काय झालं ह्या घटनेमध्ये, या 28 सप्टेंबर 2018 ते बाजावर झोपलं. त्याला झोपीच्या 2 गोळ्या चारल्या. ती मस्तपैकी तू तरसच नाही, हलणे बांधगडच नाही, डास चावला तरी. बायको गेली पायापाशी, डोक्यात स्ट्रेट शॉट टाकला वरून, एकच गोळी. आवाज झाला पण कुणी काय एवढं लक्ष दिलं नाही. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार झाली, रक्ताची धार लागली, त्याच्या खाली लावली बादली. या ठोक्यानी बसला वरून त्याच्या बोकांडी, बाया बसली पाया. ओके, शुभमंगल सावधान. आता वद सावधान समयोग. ते सावधान म्हणतात, त्यासाठीच म्हणतात. झालं तर लई चांगलं होणार आहे आयुष्याचं, नाही तर पुरा किडा पाडणार आहे बा तुमच्या आयुष्याचा. बायकोमुळं फक्त 2026 मध्ये चांगली मिळली तर तुमचं नशीब बा. तुमच्यात किती पुण्य आहे पाठ्य म्हणजे जन्माचा आत्ताचा. पण ती 498 वाली आता तो व्यवसायच झालाय. तो लग्न संस्थेला घर लागले बरं का, आजक्या मारती लग्न संस्था. पहिले दिवस गेले. आता इतकी गोड बोलत्यात लोक जमवायसाठी, तुम्हाला काय माहिती नाही. लय जबरदस्त. लगेच 458 हे आसन ते तसन. लय कुचकुळा आहे मोठा. ती कुचकुळा मराठी शब्द आहे बरं का, ध्यानात ठेवा. म्हणजे मराठी म्हणजे ग्रामीण शब्द आहे, शिवकालीन. तर मला ती तोंडात बसल्या, तर त्याला काय होणार. अशा प्रकारचे कुचकुळे अनेक जणांचे होत आहेत. तुमचा होऊ नये अशी अपेक्षा. ती गेलं ताट फाडून, त्याला काय लागतं, गोळी येते, ती मेलं. यांनी काय केलं, कुठं रक्ताचा मागमूस नाही, बादली तर रक्त बिकतं सगळं घासून पुसून सगळं वातावरती करून गोठ्यात पुरलं त्याला. पुरलं तर पुरलं, फरशी टाकून दिली. एक दिवस गेला, सगळं ओके सगळीकडं. दुसऱ्या दिवशी त्या संजय सिंगचा भाऊ होता, त्याचं नाव आहे भोरा सिंग. त्याला तिने सांगितलं, भाऊजी कुठे पेल्यात, कुठं पडल्यात, कुठे गेल्यात, तपास नाही. लय भावाला माहित होतं भाऊ पेतोय लय. ह्याला म्हणलं कुठे गेला गाड्या हे. पण भाऊ आता कसं असतं, भाऊ हा कसा बी असू द्या, पण भावाला लहानपणी एकत्र घाललं असं. व्हायला मला कुठे गेला चौकशी करायला आला. तो तर कुजबुज असतीच ना.
कुजबुज असतीच. आईला ते संध्याचं गायब झालाय बरं का. पण लोक म्हणतात भाऊ हारून बरोबर आहे भाऊ, बाकी काय माहित आपल्याला माहित नाही भाऊ. लोक काय फक्त अशी करून देणार तुम्हाला जाऊ बाडखावडाला बाय तिकडं, हा असंही लोकांचं. पण ह्यांनी काय लक्ष घेतलं, हा सारखा पोलीस स्टेशनला जायचा, मिशनचा रिपोर्ट दिला, माझा भावा तपास लागला. ही बाईनी एवढा कार्यक्रम केलता ह्या संगीतानी, आणि त्या संगीताच्या ठोक्यानी अरुणनी. आईला म्हणला एखाद्या एवढं जाखलंय आता 15-20 दिवस झाल्यात, ही आपल्या खुनाला उलगाडा होईल, हा सारखाच पोलीस स्टेशन गाठतोय, याच्यापासून आपल्याला धोका आहे, घे नाव याचंच, मग त्याला काय तवा. हा म्हणले आता गाय बाई गेली पोलीस स्टेशनला. ते सारखे येतात ना, बुरा माझा दीर, त्याची ना मानावरची बांधणं झालती बघा वाटणीवरून, हा विहिरीत हिस्सा ना त्याच्यावर बांधणं झालती. मला तर त्यांच्या संशय, पोलिसाला तेवढंच लागतं. मग पोलीस, तुम्ही एखादी तक्रार द्यायला तुम्हाला बऱ्याच विचारतं, तुमचा संशय कोण आहे का, नाव सांगा. तुम्ही नाव सांगितलं आणि तुमची खाली सही घेतली की पुढच्याला पॅकच केला म्हणायचं त्यांनी, तुम्हाला आतलं कळायच नाही अजिबात. बरंच चालतं ठीक, ओलं वाळलं सगळं जळतं. हा ते असं आहे का, बरोबर त्याला काय जोर म्हणतात. उचला ना तो भाऊच साहेब म्हणला, मीच रोज येतोय म्हणला, माझं सगळी चौकशी करा. त्याला रिपीट सुद्धा करून बसले पोलीस तिथले, ते नाटाव कबूल हो. आता कसा कबूल हो म्हणला, माझाच भाऊ बेपत्ता आहे, तुम्ही मला साहेब अटक करताय, माझी सगळी तपासणी करा, मला फाशी द्यावा. पण मी काही केलेलं नाही, करणार नाही, उलट माझ्या अपेक्षा आहे. मी बाहेर जरी पडलो ना, आता त्याने वकील दिल्यानंतर जामिना बाहेर आला, पण त्यांनी अजून पिच्छा धरायला सुरुवात केली. ते कोणी भावानी, की माझा भाऊ कशामुळे मला बघायचीच. आता कोण तक्रार दिली ती भाऊजनी का, त्याला कळलं असा विषय. त्याचं काय चाला ना, त्याला पुरावे नाहीत, पोलिसांनी टाकली फाईल बंद करून टाकली. काही काळ गेला, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष गेली. 4 वर्षानंतर पोलीसच बदली झाला. मेन पी आय ते जाऊन दुसरा एक पी आय आला. ते नियतीला त्याचे भाऊ ही त्या दारुड्याचं नियतीला दखल घेतली असेल कदाचित, की बा चांगलं आहे बाबा, पेत होता कमीत कमी, पण काय पाप नसेल, काय असेल ते असं. नवीन पीआयने सहज जुन्या फाईली चेक करताना ती फाईल काढली. म्हणलं हे काय प्रकार, म्हणले माणूस गायब झालाय, पेताड होता म्हणले. नाही पेताड होता असं नाही, हा आरोपी नाही भाऊच होता, पण आम्ही निष्पन्न केलं, त्याचा काही संबंध नव्हता. परत भावाला बोल इकडे, भावा आला, मला साहेब मलाच आत घेतलं होतं राव, मलाच आत टाकलं होतं, आणि भाऊजाच्या सांगण्यावर माझं तर भाऊजवळ संशय म्हणला, माझं लपडपणे असतं असं, आणि माझं भाऊ बेपत्ता झालाय साहेब, काय करावं तुम्हाला, 4 वर्ष झाले असतंच. बरं असं आहे का. पोलिसांनी ती स्टडी केलं, नवीन पी आयने एक टीम बनवली. म्हणले हे राघू आणि मैना, याच्यामध्ये मैना थोडी साईडला ठेवू, आता राघू साईडला ठेवू. मुलगी म्हणले 14 वर्षाची, एका क्लासला जाते, कुठल्या ब्युटी पार्लर शिकायला जाते. बरं साधा विष परिधान केला, त्या मुलीकडे केला. बाळा माझ्या पण 2 मुली आहेत, मला शिकवायची. हा म्हणले शिकवा, इथं फी भरून इथे शिकवतात असतं. तुझं वडिलांचं माझी जुनी ओळख होती, ते काय दिसत नाही, कुठे गेली तिची पोरगी बरं का, त्या संजय सिंहची 10 वर्षाची, 14-15 वर्षाची असं ना, आता 4 वर्ष झाली घटनेला. म्हणलं आता लेक आहे, तुम्हाला सांगतो, ज्याला लेक आहे त्या लेकीचा जीव काय असतो तुम्हाला माहिती, बापावर. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणली माझे पप्पा लय चांगले होते, आम्हाला लय जीव लावायचे, 10 रुपयाचे नाही असं नाही, ते भांडणं करायचे. पण आमचे काका आहेत ना अंकल, ते दिवसा यायचे घरी, रात्रीचे यायचे, आई त्यांच्या संग गोड बोलायची, माझ्या वडिला सगळं भांडायची, असं व्हायचं तसं व्हायचं. आणि ते गायब झाले बघा अचानक असे. आणि ते गेल्यानंतर सुद्धा दिवसा रात्री कधी पण जेवायला मटण खायला काका अजून पण येतो. काका कोण, हा ठोकेकर संघटनेचा सदस्य अरुण, हा येतो. बर ठीक आहे. सगळं केलं, पोरीचा जबाब घेतला, पोलिसांनी डोकं लावलं. म्हणले ठोकेकर आधी उचलो आपण, हा महिना थोडी साईडला राहून द्या. ठोकेकर उचलला, असा काय रिपीट केला तुम्हाला सांगतो. हा रिबीट हा शब्द जुना शब्द येईल. हा पहिले म्हणतात टायर मध्ये घाला, दुनिया घाला, हा असं नाही. रिबीट हा प्रकारात बरंच काही मोडलं जातं. आणि त्या भिंती एवढ्या जाड असतात की किती बी आराडला काय मुतला काय बाहेर अजिबात ऐकू येत नाही, तुम्हाला सांगतो. त्यांची योग्य प्रकारचे खातरजमा केली, जेवण दिलं त्याला, योग्य प्रकारे पोलिसांनी त्याची मालिश केली, आणि नंतर तो कबूल झाला, साहेब बास आता नको, आम्हीच केलं, दोघांनी केलं, गोळी घातली. पोलिसांनी इतकं सुंदर काम केलं नंतर की मर्डर वेपन, ज्याला पिस्तूल म्हणतात, ते हस्तगत केले.
ती बादली हस्तगत केली. सगळ्यात महत्त्वाचं JCP लावून खड्डा काढून गोठा पाडून उकरून हाडकं सुद्धा बाहेर काढल्यात आणि हाडकात असतो DNA. ते सॅम्पलला पाठवला, त्याचा DNA आणि त्या मुलांचा DNA मॅच झाला. संजय सिंहचा आहे. संपूर्ण केस पकाट करून हे ठोकेकर आणि ही बाया, ही दोघं पण हा मुसमुस्त सौंदर्य. 5-6 वर्ष थोडं त्यांनी जरा वापरलं होतं सौंदर्य ते, पण हे सौंदर्य आजच्या डेटला हे आतमध्ये आहेत. 8% केस फाईल झालेली आहे कोर्टात. मला एक सांगायचे, एवढं सगळं लाथाळी करूच तर ऐका तुम्ही, आता दारूचा प्रॉब्लेम होता. तुला नाही ना जमत, एक तर नवरा कसा ताब्यात ठेवायचा, दारूपासून कसा मुक्त करायचा, ह्यात बाई ऍक्टिव्ह असले पाहिजे. बऱ्याच वेळा बाया मी किती चांगली, ते बघा ते दारूच पितो, माझ्या लक्ष येत नाही. तू काय कात प्रपंच करते का? मग नवरा माझ्या मुठीत ग, ही एक कला आहे, लक्षात घ्या. नवरा कसा कॅप्चर करता हे बायांना इथून पुढच्या बायांनी लक्षात घेतलं पाहिजे. बाया मी काय करून माझ्या आयुष्यात वाटवं झालं, अजिबात एवढायचं नाही. काही अंश स्त्रीचा सुद्धा असतो. अर्धांगिनी तुझा हक्क आहे. संसार रूपी गाडीचं दुसरं चाक आहे, तू कमी आहे का तू? त्याला कसा वापशात घ्यायचा, त्याला कसा आनंद द्यायचा, त्याला कसं बोलतं करायचं, त्याला कसा जवळ घ्यायचा, बाईचं काम आहे ना. त्या स्वतः निष्क्रिय, त्याने दुसरीकडं दारू किंवा एखादी बाई ठेवली की बॉम्बला ठाणा इकडं, असं आहे. तर सुधरा. दुसरी गोष्ट, नसलं जमत तुझं ना सुधरायला, त्याला घटस्फोट दे, नांदू नको, उचल, जा माहेराला निघून. पण त्याचा जीव काय किती हेच मला अजून कळलं नाही. लई लोक मेली, ही प्याताळ होतं, ही मेलं समजा ठोकेकर संघटनेच्या मदतीने. पण अशा प्रकारचं वाईट दुनियात चालू आहे. तुम्ही माझं येड्याचं फक्त एक ऐका. तुम्हाला आता लोक जगतात कायसाठी? बँक बॅलन्स, गाडी, बंगला, ही 3च गोष्टी बरं का. ते प्रसिद्धी आमकं तमकं ते नंतर येतं, ते काय लगेच गरज नाही त्याची. बँक बॅलन्स, कार आणि बंगला, राहणीमानासाठी माणूस जगतोय. आता राहणीमानासाठी जगोस्तोवर आपल्या कुटुंबातील आपली पोरं बाळ आणि आपली बायको यांच्यासाठी आठवड्यातून 1 दिवस जागा. बोलतो व्हा. किती जणांनी बायकोला गजर आणल्यात, किती जणांनी आणल्या? तू आली ती बांधती, काम करते, सगळी ही करते. काय ना तर कर्ज आहे, भानगडे, बायकोकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सुधरा, नाही तर 2026 हे खतरनाक कार्यक्रम होऊ शकतो तुमचा बी. आपल्या कुटुंबाला जपा, पोरांना जपा, आणि आपल्या आयुष्यात याच्यापेक्षा दुसरं सुख काहीच असू शकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.